माझ्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हू वेअर द शूद्राज अर्थातच शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ आज हातात घेऊन बसण्याचं कारण म्हणजे या ग्रंथाचं महत्त्व जवळपास 80 वर्षानंतर आपल्या लक्षामध्ये यायला लागलेला आहे। हा ग्रंथ तसा 1946 मध्ये प्रकाशित झालेला आहे आणि आज 80 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक मागणी पूर्ण होते आहे आणि जी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते अर्थात हू वेअर द शूद्राज या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये केलेली होती। ही मागणी आता कोणाची आहे याच्यावरती देखील मोठी चर्चा सुरू आहे। काँग्रेस म्हणते की ही मागणी आमची आहे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की ही मागणी व्ही.पी. सिंगांनीही केलेली होती आणि बहन मायावती यांनी देखील केलेली होती, परंतु ही मागणी सगळ्यात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती आणि त्याच्यामुळं 80 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ आपल्याला हातामध्ये घेऊन बसावं लागतं आहे आणि या ग्रंथाची प्रस्तावना आपल्याला वाचावी लागते आहे। या ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आज नेमकं काय घडतं आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। आज जातीनिहाय जनगणनेची चर्चा सुरू आहे आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेस म्हणते की ही मागणी आम्ही केलेली होती, परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1947 पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मागणी पहिल्यांदा केलेली होती। त्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीने ही मागणी व्ही.पी. सिंगांनी केलेली होती आणि त्यानंतर बहन मायावती यांनी देखील केलेली होती। त्याच्यामुळे हा मुद्दा काँग्रेसचा नाही आहे आणि काँग्रेसनं याच्यासाठी कधीही लढा दिलेला नाही। काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर 2019 मध्ये याची मागणी पुढे आणलेली आहे, परंतु 1947 किंवा 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते थेट 2009 ते 2014च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसने कधीही जातीनिहाय जनगणनेवरती आपल्या कार्यकाळामध्ये किंवा त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळामध्ये जातीनिहाय जनगणनेवरती कधीही चर्चा केली नाही। परंतु आज काँग्रेस असं म्हणते की ही मागणी आमची आहे। जर त्यांची मागणी असती तर या मागणीला त्यांनी केव्हाच पूर्ण केलं असतं, कारण त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या सत्तेच्या कालखंडामध्ये अनेक वेळेस जनगणना झालेली आहे, परंतु जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा त्यांनी पुढे कधी आणला नाही। 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पहिल्यांदा हा शूद्रपूर्वी कोण होता हा ग्रंथ प्रकाशित होत होता त्यावेळेस त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे। या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, हिंदू समाजात अस्पृश्यांचा 5वा वर्ण उत्पन्न होईपर्यंत शूद्र म्हणजे नीचातला नीच माणूस असे हिंदूंना वाटत होते। शूद्रांच्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे याची यावरून कल्पना येते। हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे याबद्दल लोकांना कल्पना नाही। याचे कारण हे की शूद्रांची संख्या किती आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही। दुर्दैवाने शिरगणतीच्या अर्थातच सेन्सस रिपोर्ट अहवालामध्ये त्यांची संख्या स्वतंत्रपणे निराळी दाखवलेली नाही, परंतु अस्पृश्यांची लोकसंख्या जमेस न धरली तर शूद्रांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या मानाने 75 ते 80% भरते याबद्दल शंका नाही। संख्येने इतक्या मोठ्या लोकसंख्येबद्दल ज्या पुस्तकात चर्चा केलेली आहे ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नाची चर्चा करीत आहे असे कदापि म्हणता येणार नाही। अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या शिरगणतीचा प्रश्न अर्थात जी जनगणना आहे त्या जनगणनेचा प्रश्न या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये मांडलेला आहे आणि याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथ किंवा हा ग्रंथ का प्रकाशित करत होते, कारण त्यांना ओबीसींना एक स्वतंत्र ओळख द्यायची होती हे देखील सांगतात। यासंबंधीचं एक पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊरावांना लिहिलेलं आहे आणि भाऊरावांना लिहिलेल्या या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपण इथे पोहोचलो ही बातमी गोपनीय ठेवा। बॅरिस्टर जिना यांनी मंडल यांना आपल्या पॅनलमध्ये का घेतले याबद्दलचा तर्क पत्रात नोंदवला। मंडल यांचे अभिनंदन करताना सावधगिरी बाळगा, एवढ्या घाईत हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ प्रसिद्ध करीत आहे कारण शूद्रांना घटनात्मक संरक्षण मिळावे हे आहे असेही कळवले। शूद्र म्हणजे अस्पृश्य नसून ओबीसी हा अर्थ येथे लक्षात घेतला पाहिजे, कारण अस्पृश्यांचा गट SC ST म्हणून वेगळा विचारात घेतला गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हे पत्र भाऊरावांना लिहिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ एवढ्या घाईघाईमध्ये का प्रकाशित करतो आहे याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचं कारण सांगताना ते म्हणतात की जी येणारी घटना समिती आहे किंवा भारताचं जे संविधान येणाऱ्या काळामध्ये तयार होणार आहे त्या संविधानामध्ये शूद्रांची अर्थातच ओबीसींची एक स्वतंत्र ओळख निर्माण होणं गरजेचं आहे, कारण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये
SC आणि STवरती चर्चा झालेली होती आणि SC STचा वर्ग हा 1935च्या कायद्यामध्ये ऑलरेडी आलेला होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की SC STला शिरगणतीमध्ये घेतलेला आहे, त्यांचा एक स्वतंत्र वर्ग तयार केलेला आहे, परंतु शूद्रांचा अर्थातच OBCंचा एक स्वतंत्र वर्ग तयार होणं गरजेचं आहे आणि त्याला घटनात्मक संरक्षण मिळणं गरजेचं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी OBCच्या अर्थातच शूद्रांच्या लोकसंख्येच्या जनगणनेची मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनगणनेची जातीनिहाय जनगणनेची मागणी का करत होते हे यावरून लक्षात येतं। हा मुद्दा त्यांनी 1946ला या ग्रंथामध्ये आणलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लंडनमध्ये होते त्यावेळेस देखील त्यांनी हे पत्र भाऊरावांना लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की OBC हा जो काही स्वतंत्र वर्ग आहे हा स्वतंत्र वर्ग येणाऱ्या काळामध्ये का निर्माण होणं गरजेचं आहे, कारण त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याशिवाय त्यांच्यासाठी स्वतंत्र असं घटनात्मक संरक्षण आपल्याला देता येणार नाही आणि म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होणं गरजेचं आहे। 80 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर OBCच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी करतात। ही OBCच्या जनगणनेची मागणी मी का म्हणतो आहे त्याचं कारण असं आहे की शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब या दोघांची जनगणना जातीनिहाय होत असते, त्याची जी संख्या आहे लोकसंख्या आहे ती आपल्याला जनगणनेनंतर पाहायला देखील मिळते, कारण ती जातीनिहाय होत असते, परंतु OBCची मात्र जातीनिहाय जनगणना होत नाही। त्याच्यामुळं OBCला जे घटनात्मक संरक्षण आतापर्यंत मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की जोपर्यंत यांची शिरगणती होणार नाही तोपर्यंत यांना घटनात्मक संरक्षण व्यवस्थितरित्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये देता येणार नाही आणि म्हणून त्यांच्या लोकसंख्येचं जी काउंटिंग आहे जे सेन्सस आहे ते होणं गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली होती। हा प्रश्न आत्ताही OBCच्या अनुषंगानेच आहे की OBCची जातनिहाय जनगणना करून त्यांची जी लोकसंख्या आहे ती जाणून घ्यायची आहे आणि म्हणून ही जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे। हा मुद्दा भारतीय जनता पक्षाचा नाही, हा मुद्दा काँग्रेसचा नाही, हा मुद्दा VP सिंगांचाही नाही, हा मुद्दा मायावतींचा नाही। स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर विशेषतः हा मुद्दा अनेक राजकीय पक्षांनी पुढे घेतलेला आहे, परंतु हा मूळ मुद्दा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि 80 वर्षानंतर या ग्रंथाची प्रस्तावना काढून आपण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मागणी केव्हा का आणि कशासाठी केलेली होती याचं विश्लेषण वाचायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ आणि भाऊराव यांना लिहिलेलं लंडनहून लिहिलेलं ते पत्र आपण नक्की वाचलं पाहिजे। आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या OBCच्या जनगणनेच्या बाबतीमध्ये नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। 80 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी खरी ठरते आहे का याचाही विश्लेषण करायला विसरू नका, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भविष्यवेधी नेतृत्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।